नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण पोलीस भरती महाराष्ट्र यासाठी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रामधील जमसांडे हा पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामधील जमसांडे हा पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, तिल्लारी हा महाराष्ट्रामधील जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तिल्लारी हा महाराष्ट्रामधील जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणास खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते? प्रवरा नदीवरील भंडारदरा हे धरण खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विल्सन बंधारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंबोली घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, सज्जनगड हा महाराष्ट्रामधील महत्त्वाचा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सज्जनगड हा महाराष्ट्रामधील महत्त्वाचा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, पोर्तुगाल या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? पोर्तुगाल या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लिस्बन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, जपान या देशाचे खालीलपैकी कोणते चलन आहे? जपान या देशाचे चलन खालीलपैकी कोणते चलन आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 एन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कार्ल मार्क्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोकसभेला जबाबदार असते या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता उच्च न्यायालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 17 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, राज्यसभा हे संसदेचे खालीलपैकी कोणते सभागृह आहे? राज्यसभा हे संसदेचे खालीलपैकी कोणते सभागृह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वरिष्ठ सभागृह या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, 101वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? 101वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वस्तू व सेवा कर म्हणजे GST या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, भारतामधील विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भारतामधील विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड मेयो या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, म्हैसूरचा वाघ असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? म्हैसूरचा वाघ असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 टिपू सुलतान या ठिकाणी योग्य आन्सर होईल।
प्रश्न क्रमांक 16 इंडियन इंडिपेंडंट लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? इंडियन इंडिपेंडंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रासबिहारी बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्मयूर भाऊराव पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारताचा शेक्सपियर असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भारताचा शेक्सपियर असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाकवी कालिदास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताचा प्रथम भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? भारताचा प्रथम भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 श्री राजगोपालचारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शेरवली रत्नागिरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ताराबाई शिंदे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत? मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मराठी वर्णमालेमध्ये एकूण 2 स्वरादी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 तो नेहमी आजारी असतो आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तो नेहमी आजारी असतो आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रीती वर्तमान काळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी अविकारी शब्द प्रकार खालीलपैकी कोणता आहे? खालीलपैकी अविकारी शब्द प्रकार खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क्रिया विशेषण या ठिकाणी अविकारी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 25 लवकर या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. लवकर या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 क्रिया विशेषण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चाचीचे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चाचीचे हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 षष्ठी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 2 किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या विकारी शब्दाला खालीलपैकी काय म्हटले जाते? 2 किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या विकारी शब्दाला खालीलपैकी काय म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उभयान्वयी अव्यय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राजा प्रधानाला बोलावतो आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. राजा प्रधानाला बोलावतो आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी प्रयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने जॅक्सनचा वध केला होता? खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने जॅक्सनचा वध केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अनंत कान्हेरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश राज्य यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही. प्रश्न क्रमांक 31 चहा उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे? चहा उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणता देश हा प्रथम क्रमांकाचा देश आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 साखरेचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? साखरेचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क्युबा देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारताने राफेल विमान घेण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता? भारताने राफेल हे विमान घेण्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशासोबत करार हा केला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फ्रान्स देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आल्प्स पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत? आल्प्स पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 युरोप खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 रंगून हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? रंगून हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामधले शहर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 356 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 26 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई ते पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मानगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? मानगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रणथंबोर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाड हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? महाड हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सावित्री नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सोमनाथ हे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सोमनाथ हे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामधले मंदिर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रीती संगम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कथक हे शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक हे शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तिहार जेल हे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 काक्रापारा हा भारतामधील अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? काक्रापारा हा भारतामधील अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कावेरी त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कावेरी हा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अप्रत्यक्ष लोकशाही या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 50. राष्ट्रपती पदाकरिता किमान वय खालीलपैकी किती आवश्यक आहे? राष्ट्रपती या पदाकरिता खालीलपैकी किती वय हे किमान आवश्यक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 35 वय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51. कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कोटा हे औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ते. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अनअकॅडमीवर खूपच महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेले आहेत. तर यामध्ये बघू शकता तुम्ही अभिनव कॉम्प्रिहेन्सिव्ह फाउंडेशन्स बॅच कोर्स फॉर MPSC एक्झाम. ही अतिशय महत्त्वपूर्ण बॅच आहे. ही 7 ऑगस्टपासून सुरू होणारी बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर दुसरी बॅच आहे स्पेशल बॅच फॉर ॲग्रिकल्चर्स एक्झाम. ही पण एक अतिशय महत्त्वपूर्ण बॅच आहे. ही ऑगस्ट 9 तारखेपासून सुरू होणारी बॅच आहे. या बॅचची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिसरी बॅच आहे रणांगण. ही राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच आहे. प्रिलिम्स आणि मेन्स यामध्ये कव्हर केले जातील. ही बॅच 11 ऑगस्टपासून सुरू होणारी बॅच आहे. या पण बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चौथा आहे यशाची गुरुकिल्ली. ही पण PSI STI ASO कंबाईन एक्झामसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच आहे. ही बॅच 13 ऑगस्टपासून सुरू होणारी बॅच आहे. या पण बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.